कोपरगाव तालुक्यात सन 2025 मध्ये हरवलेले व गहाळ झालेले एकूण 56 मोबाईल बाबतच्या तक्रारी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आल्या होत्या। या सर्व प्रकरणांची कारवाई कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या स्तरावर करण्यात आली। या प्रकरणांचा सखोल पाठपुरावा करत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यातील CCTNS ॲडमिन महिला पोलीस शिपाई अंजना बांगरे यांनी अथक परिश्रम घेत CEIR ॲपचा अचूक व प्रभावी वापर करत उल्लेखनीय कामगिरी केली। या प्रयत्नांना यश येत आज सोमवार दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात तब्बल 12 हरवलेले मोबाईल संबंधित मोबाईल धारकांच्या ताब्यात औपचारिकरित्या सुपूर्द करण्यात आले। मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद दिसून आला। यापूर्वीही या ॲपच्या माध्यमातून अनेक मोबाईल शोधण्यात आले असून आत्तापर्यंत 56 पैकी 52 मोबाईल शोधण्यात कोपरगाव तालुका पोलिसांना यश आले आहे। विशेष बाब म्हणजे यामध्ये कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस शिपाई रमेश झडे यांचा बाजारात गहाळ झालेला मोबाईलही शोधण्यात आला आहे। ही कारवाई कोपरगाव तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर, कोपरगाव। मागील वर्षी शासनाकडून CEIR म्हणजे सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर हे एक ज्या नागरिकांचे गहाळ झालेले किंवा हरवलेले मोबाईल शोधण्यासाठीचं एक ॲप सुरू करण्यात आलेलं होतं आणि सदरचं ॲप मान्य पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या मार्फतीने प्रत्येक पोलीस स्टेशनला देण्यात आलेलं आहे। त्या अनुषंगानं आपल्याकडील CCTNS ॲडमिन महिला पोलीस शिपाई बांगरे यांच्याकडे सदरची कामगिरी आपण सोपवण्यात आलेली होती। कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथे 2025 या साली एकूण 56 मोबाईल हरवलेले किंवा गहाळ झालेले होते, ज्याची नोंद आपल्या पोलीस स्टेशन येथे घेण्यात आलेली होती। मोपोशी बांगरे यांनी अथक परिश्रम घेऊन सदर ॲपचा परिपूर्ण असा फायदा घेऊन पूर्ण गहाळ झालेले किंवा हरवलेले असे 52 मोबाईल शोधण्यामध्ये यश आलेलं आहे त्यांना। आणि सदरचे मोबाईल आपण मागच्या वर्षी देखील 8 मोबाईल दिलेले होते आणि आज रोजी आपण एकूण 12 मोबाईल ज्यांचे हरवलेले आहेत त्यांच्या ताब्यात दिलेले आहेत। आमच्याकडेच नेमणुकीस असलेले पोलीस शिपाई रमेश झडे यांचा देखील मोबाईल बाजारामध्ये गहाळ झालेला होता, तर सदर ॲपद्वारे त्यांचा मोबाईल देखील आपल्याला शोधण्यात यश आलेलं आहे।